मासाब मासाब ते दुसरं घर आहे मासाब. पहिलं घर आपलं स्वराज्य नाही का? या स्वराज्यासाठी लढतो की मासाब? एकदाच फक्त एकदाच एक आमचं. आणि तानाजीने विडा उचलला. नंतर तानाजी जातो त्याच्या घरी. समोर बायकोच्या डोळ्यात अश्रू. तिलाही कळून चुकलं होतं आणि भरल्या डोळ्यांनी ती विचारती झाली, काय हो मी जे ऐकलंय ते बरोबर ऐकलंय का? काय ऐकलंस तू? हेच की तुम्ही गडकोट मोहिमेला जाताय. हो अगदी खरं ऐकलंस. एवढं ऐकलं आणि तानाजीच्या बायकोच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटले. असं कुणी जातं का हो? स्वतःच्या पोटच्या लेकराचं लगीन सोडून कुणी जातं का? एकदा तरी राहायचे. एकदा तुम्ही तुमच्या रायबाचं लगीन करा आणि मग जाता गडकोट मोहिमेला. मग घ्या तो कोंढाणा. तसा तानाजी म्हणतो आधी लग्न कोंढाणा. एकदा तरी राहायचे. माझं काय मन मानत नाहीये. तुम्हाला शपथ आहे या कुंकूची. आणि जशी तानाजीची बायको म्हणाली तुम्हाला शपथ आहे या कुंकूची. तानाजी पुढे झाला. हातानं कुंकू पुसलं आणि तानाजी आणि ऐक आधी लगीन कोंढाण्याचंच मग आलो तर रायबाचं. आणि स्वतःच्या बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसून तानाजी मालुसरे आपला लहानगा भाऊ सूर्याजी मालुसरे बाप आलाय ये या आणि मार मला. तानाजी मालुसरे आणि उदयभानचं असं भयानक युद्ध चालू आहे. पण त्याच वेळी हा उदयभान मुघली रियासतीचा छाताडावरती वार करणार नाही, पाठीवरतीच वार करणार. पाठीवरती वार झाला. तानाजीच्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार होती. त्या ढालीनं स्वतःच्या पाठीचं रक्षण केलं आणि लढता लढता ढाल तुटली. आता युद्धामध्ये एखाद्या योद्ध्याचं ढाल तुटावं म्हणजे त्याचं साक्षात मृत्यूला आलिंगन द्यावं. पण तानाजी लढत होता. सर्व मावळे लढत होते. 75 वर्षाचे शेलार मामा लढता लढता रडत होते की माझं पोरग तिथं रक्तानं निहाळून जात आहे, मला जाता येत नाही. पण हा उदयभान मुघली रियासतीचा पाठीवरती वार केला आणि तानाजी खाली कोसळला. योद्धा खाली पडल्यावरती त्याला मारायचं नसतं, हा युद्धाचा नियम असतो. पण हा उदयभान इतका दृष्ट की पडलेल्या तानाजीला सुद्धा मारत होता. आणि शेलार मामा तिथूनच कडाडला, ए हरामखोरा माझ्या पडलेल्या पोराला मारतोयस तू, थांब. आता एकीकडे पडलेल्या तानाजीला बघून सगळे मावळे मागं पडत होते. पण सूर्याजी मालुसरेंनी परतीचे दोर कापून टाकले आणि सांगितलं आता या खिंडीत जाऊन उडी द्या, नाहीतर तुटून पडा त्या मुघलांवरती. आता महाराजांचे मावळे असा उगाच त्यांचा जीव कसा काय जाईल. सगळे तुटून पडले त्या मुघलांवरती. इतकं मारलं की त्यांना मरूच दिलं नाही. ते अर्धमरण मृत्यूची सुद्धा भीक मागावी लागते की नाही सहन होत आहेत पीडा, मृत्यू द्या आम्हाला. त्या अर्ध मृत्यूवरती नेऊन ठेवलं. आणि 75 वर्षाचे शेलार मामा हे लढत होते त्या उदयभानासोबत. आणि अखेर उदयभानाला संपवूनच कोंढाण्याचा फतेह झाला. कोंढाणा जिंकला. कोंढाणा स्वराज्यात आला. पण अश्रू दाटले होते सगळ्या मावळ्यांच्या डोळ्यामध्ये. सर्व मुघली झेंडे काढले गेले, ते गोळा केले गेले. गवताची गंजी पेटवली, त्याचा धूर झाला. त्या काळी काय मोबाईल वगैरे संपर्कासाठी साधने नव्हती. एखादा गड एखादी आनंदाची बातमी असेल तर धूर करायचा. मग राजगडावरती राजांना कळालं की कोंढाणा स्वराज्यात आला. राजे अत्यंत खुश, माझ्या सिंहानं कोंढाणा आणला. पण अश्रू दाटले होते सगळ्या मावळ्यांच्या डोळ्यामध्ये. हातामध्ये घेतलं होतं सूर्याजी मालुसरेंनी तानाजी मालुसरेंचं पार्थिव शरीर. त्यांच्या मनात त्या दिवशी प्रश्न उठत होते. अक्षरशः त्या दिवशी सूर्याजी मालुसरे सुद्धा रडले असतील. आणि सांगते झाले ते, काय सांगू मी वहिनीला, दादा सोडून गेले आम्हाला. काय सांगू मी राजाला, दादा सोडून गेले
आम्हाला. राजगडावरती आले सूर्याजी मालुसरे, ढसा ढसा रडायला लागले. एखाद्या बांधलेल्या पेंडीचा जसा पोचले सूर्याजी मालुसरे. शेलार मामा शिवाजीराजे येतात आणि 75 वर्षाच्या शेलार मामाच्या पाया पडतात आणि त्यांना पहिला प्रश्न विचारतात, माझा ताना कुठे कुठे माझा ताना. आणि मागणं येताना पाहिलं सूर्याजी मालुसरेंच्या दोन्ही हातामध्ये तानाजी मालुसरेंचं पार्थिव शरीर. धावत धावत गेले राजे, गदागदा हलवलं तानाजीला. ए तान्या, काय केलास, काय करून बसलास. अरे वचन देऊन गेला होतास ना तू आम्हाला की जाणार त्या कोंढाण्याचं लगीन लावणार आणि मग मी माझ्या रायबाचं लगीन करायला येणार. अरे काय उत्तर देऊ रे मी वहिनीला, काय सांगावं आम्ही त्या रायबाला, काय करावं आम्ही या कोंढाण्याचं, काय करावं आम्ही या स्वराज्याचं. जर तुझ्यासारखे एकनिष्ठ मावळेच या राजासोबत नसतील तर या स्वराज्याला काहीच अर्थच उरत नाही रे ताना, काहीच अर्थच उरत नाही. आणि शिवाजीराजे म्हणतात, गड आला पण माझा जीवाचा सिंह गेला. त्या दिवसापासून कोंढाणा हा पुण्यातला किल्ला सिंहगड म्हणून ओळखला जातो. अशी एक एक जीवाला जीव देणारी माणसं राजांनी गोळा केली.